टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्र विधानसभेचं चित्र स्पष्ट झालंय। महाराष्ट्रात महायुतीचं स्पष्ट बहुमत आलेलं आहे। महायुतीनं महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत सत्ता स्थापन करत आहे। हिंगोली जिल्ह्यात असलेल्या वसमत विधानसभेत विचार केला तर विधानसभेमध्ये गुरु शिष्यांशी झालेली लढत हे सर्वांच्या चर्चेचा विषय बनली। जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हे जे गुरु आहेत यांचे शिष्य विद्यमान आमदार राजू नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार एकमेकांविरोधात लढले। ही लढत अतिशय चुरशीची होणार अशी अपेक्षा होती, मात्र राजकीय अनुभव कमी असतानाही राजू नवघरे यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर मातब्बर राजकारणी तथा गुरु जयप्रकाश दांडेगावकर यांना राजकीय आखाड्यात चित केलंय। राजू नवघरे यांनी जयप्रकाश दांडेगावकर यांचा तब्बल 29,588 मतांनी दारुण पराभव केलाय। जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पराभवानं त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आलंय। शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे जयप्रकाश दांडेगावकर यांना राजू नवघरे यांच्याकडून मिळालेल्या पराभवानं आता जयप्रकाश दांडेगावकर यांचं भवितव्य अंधारात जाते की काय असा प्रश्न निर्माण होतोय।